विरारमध्ये जुन्या इमारतीत पहिल्या माळ्यावरील घराचा स्लॅब कोसळला। श्री गणेश सोसायटीमधली ही दुर्घटना। दरम्यान दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती। गडचिरोलीमधील हत्येच्या गुन्ह्यातील जहाल माओवाद्याला तेलंगणातनं अटक, तर शंकर उर्फ अरुण येरा मिचा असं या अटक केलेल्या माओवाद्याचं नाव। खग्रास चंद्रग्रहण असल्यानं तुळजाभवानी मातेला सोहळ्यात ठेवण्यात आलं, तर तुळजाभवानी देवीच्या पूजाविधीच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आल्याची माहिती। धुळे जिल्ह्यामध्ये शेतात वीज वितरण कंपनीच्या तारांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता। वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप। शेतात अगदी स्पर्श होण्याच्या उंचीवर तारा लटकल्यात। लटकलेल्या तारांची दुरुस्ती करण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं कर्ज मिळवण्यासाठी वर्ध्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं पीक कर्ज मिळावा। शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून 104 शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर। आगामी निवडणुकीसाठी जालना महापालिकेचा नवा प्रारूप आराखडा जाहीर, तर नव्या आराखड्यानुसार शहरातील प्रभागांची संख्या आता 16वर असून नगरसेवकांची संख्या सुद्धा 4ने वाढणार। 5 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवण्याची मुदत। नंदुरबारच्या शहादामध्ये नाल्याला पूर, तर 4 चाकी गाडी वाहून गेली। ड्रायव्हर आणि क्लीनर सुदैवानं वाचले। गाडी वाहून जातानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल। नंदुरबारच्या तळोदा तालुक्याला 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपलं। खर्डी नदीला पूर आल्यामुळे पाडवी गल्लीत पाणी शिरलं। पावसामुळे सातपुड्यातनं वाहत येणारा नदी आणि नाल्यांना जीवनदा। भारतीय हॉकी संघाचा आशिया कपच्या अंतिम सामन्यामध्ये विजय। भारताकडून गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव। 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारत आशिया कपचा मानकरी ठरला।